नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण स्कॉलरशिप एक्झाममधील विषय इंग्रजी, जो की आपला पेपर क्रमांक 2 आहे, त्याच्यामधील पहिल्या युनिटमधील वोकॅब्युलरीमधील दुसरा जो सब टॉपिक आहे, रायटिंग कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ वर्ड्स, हा बघतोय. याच्यामध्ये आपल्याला काय असणार आहे पहा, तर आपल्याला याच्यामध्ये काही फ्रेजेस वापरात घ्यायचे. तर त्या फ्रेजेस ज्या आहेत त्या फ्रेजेसचा आपल्याला जो ॲक्च्युअल मिनिंग आहे तो मिनिंग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे त्या शब्दांचा जशाच तसा अर्थ न घेता त्याच्यामागे जो दडलेला, त्याच्यामागे जो लपलेला अर्थ आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे. आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा काय मिनिंग होतो त्या फ्रेजचा, तो फ्रेजचा आपल्याला मिनिंग लक्षात घ्यायचा आहे. ओके, लेट स्टार्ट. द नेम ऑफ चॅप्टर इज रायटिंग कॉन्टेक्स्च्युअल मीनिंग ऑफ द वर्ड्स. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामागं नेमकं काय मिनिंग आहे लपलेलं, संदर्भासंबंधी शब्दांचे अर्थ लिहिणे. ओके, म्हणजे संदर्भ काय घेतला आहे तो पाहून आपल्याला त्याचा अर्थ लावायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन घेतो मी सॅम्पल क्वेश्चन्समधील. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्स. ओके, सो तुम्हाला काही ओळी दिलेले आहेत आणि त्याच्यात अंडरलाईन केलेले काही शब्द असतील, त्यांना आपण फ्रेजेस म्हणतो आहे. तर ते जे शब्द आहेत त्या शब्दांचा त्या वाक्याशी जुळणारा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे आणि तो कोणता आहे तो आपल्याला टिक करायचा आहे. ओके, सो द फर्स्ट इज द स्टुडंट्स ऑफ 8th A ओन द फायनल मॅच. दे आर ऑन क्लाउड 9. ओके, आता दे आर ऑन क्लाउड 9, क्लाउड 9च्या खाली अंडरलाईन केलेलं दिसतंय आपल्याला. ठीक आहे, या ठिकाणी अंडरलाईन आहे. मग आता आपल्याला ह्याचा फक्त अर्थ समजून घ्यायचा आहे. ओके, सो ॲक्च्युअल मिनिंग ऑफ दिस फ्रेज इज व्हेरी हॅपी, म्हणजे खूप आनंदी असणे. ओके, आपण म्हणतो ना, एखादा जर खूप आनंदात असेल तर तो सध्या ढगात आहे. ओके, म्हणजे तसा आपल्याला अर्थ लावायचा आहे. म्हणजे खरंच इन द स्काय आहे का, खरंच ढगात गेला आहे का, तुम्हाला तसाही ऑप्शन नक्की दिसेल. यू कॅन सी द फर्स्ट ऑप्शन, तसंच ऑप्शन आहे. ओके, तर तसं आपल्याला जशाच तसा अर्थ तिथं घ्यायचा नाही. दुसरा आहे व्हेरी अनहॅपी, टोटली अपोजिट होतं मिनिंग. देन व्हेरी हॅपी, खूप आनंदी. आणि ऑन 9th क्लाउड, हे पण कसं आहे, चुकीचं आहे. ओके, सो व्हॉट विल बी द करेक्ट ऑप्शन? करेक्ट. नाव कम टू द नेक्स्ट. व्हेरी हॅपी. मगनलाल्स बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लीप्स अँड बाउंड्स. लीप्स आपण उड्या म्हणतो. ओके, म्हणजे त्यांचा बिझनेस उड्या मारतोय याचा अर्थ आता काय घ्यायचा, खरंच जम्प करतोय का? यू कॅन सी द फर्स्ट ऑप्शन, शब्दशः अर्थ दिलेला आहे. ॲट द रॅपिड रेट, यस, म्हणजे त्यांचा जो रॅपिड रेट म्हणजे जलद गतीनं तो काय होतोय, प्रॉस्परस म्हणजे प्रगती होते, असं त्याचा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. यू कॅन सी द सेकंड ऑप्शन, विदाऊट एनी स्टॉप. हा पण चालणार नाही, कारण विदाऊट एनी स्टॉप म्हणजे फक्त चालला आहे. ओके, म्हणजे तो कमी स्पीडनं पण असू शकतो. ओके, आणि अर्ली जो आहे शेवटचा तो लवकर, तो बसतच नाही त्याच्यात. ठीक आहे, नाव कम टू द थर्ड क्वेश्चन. द फार्मर सर्च हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. कोपऱ्यात त्यांना काय केलं, आपल्या बैलाची तपास केलेला आहे, असा वाक्याचा अर्थ आहे. मग आता इथं काय घ्यावं लागेल अर्थ, खरंच प्रत्येक कोपऱ्यात बघितलं आहे का, मग नेमका अर्थ काय घ्यायचा. आता बघा, यातला दुसरा ऑप्शन मी आधी घेतो विचारात. तर दुसरा ऑप्शन सांगतोय काय, दुसरा ऑप्शन म्हणतोय की इन काय सांगितलं आहे दुसरा ऑप्शन, इन ऑल कॉर्नर्स, प्रत्येक कोपऱ्यामध्ये पाहिला. इन एव्हरी शेड, प्रत्येक शेडमध्ये पाहिला. ऑन एव्हरी मेडो, त्याच्यापेक्षा सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारा किंवा सगळ्यांपेक्षा समर्पक जर वर्ड बघितला तर तो भेटतो तुम्हाला एव्हरीवेअर, सर्वत्र पाहिला. ओके, आणि ॲक्च्युअल मिनिंग आपल्याला तेच अपेक्षित आहे. ओके, कम टू द नेक्स्ट. लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. आपण म्हणतो पहा, माझ्या आयुष्यात खूप सारे चढ उतार आलेले आहेत. ओके, सो लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. आता याचा अर्थ असाच घ्यायचा का की खूप चढ आणि खूप उतार येत आहेत, चालताना रस्त्यावर जसे येतात तसे नाही. सो हाय अँड लो, पहिला तोच शब्दशः अर्थ दिला आहे. गुड अँड बॅड फॉर्च्यून, म्हणजे काही चांगल्या घटना तसेच काही वाईट घटना. म्हणजे इथं अप्स, चढ म्हणजे काय, तर आपल्याला असं म्हणता येईल की बॅड फॉर्च्यून, वाईट घटना. आणि डाऊन्स म्हणजे काय, आपल्याला सोयीस्कर आहे उतरायला. ठीक आहे, गुड मीन्स करेक्ट आन्सर विल बी गुड अँड बॅड फॉर्च्यून्स. ठीक आहे, नाव वी विल टेक क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. पहिला क्वेश्चन घेतो आपण त्यातला.
चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर द अंडरलाईन वर्ड्स अँड ऑफ द गिवन सेंटेन्सेस. ही इज लेझी टू द बॅकबोन. ही इज लेझी टू द बॅकबोन. आता आपल्याला 2 पर्याय निवडायचे. ओके, आपल्याला पर्याय किती निवडायचे? 2. आता याचा अर्थ काय? तर पहिला शब्द आहे तुमचा थॉरली, म्हणजे पूर्णतः. ओके, म्हणजे खूप लेझी आहे. अप टू द बॅकबोन हा शब्दशः अर्थ झाला. शब्दशः अर्थ विचारतच घेऊ नका इथं. आणि समटाईम्स म्हणजे कधी कधी. ओके, पण कम्प्लिटली म्हणजे थोरली आणि शेवटचा जो कम्प्लिटली आहे त्या दोघांचंही मिनिंग सारखं आहे आणि आपल्याला 2 ऑप्शन निवडायचे. म्हणजे हा एक तुम्हाला त्याचा एक काय म्हणू आपण ट्रिक होईल की दोघांचा अर्थ सारखा आहे. ते दोघंही सारखे असू शकतात, कारण ह्या दोघांचा अर्थ उरलेल्या दोघांचा सारखा आहे का? डेफिनेटली नो. ओके, द करेक्ट आन्सर इज 1 and 4. Now come to the next. I feel like a fish out of water in this strange place. पहा क्वेश्चन काय म्हणतोय, शब्द काय म्हणतोय, अंडरलाईन कशाला आहे? लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. मासा ज्यावेळेस आपण पाण्यातून काढतो त्यावेळेस ते बाहेरचं वातावरण त्याला सुटेबल असतं का? डेफिनेटली नो. सो आता आपण ऑप्शन पाहूयात. ॲज फिश इन अ नेट, जाळीतला मासा. नो, त्याच्याशी आपल्याला काही तेवढं संबंध बसत नाही. ॲज रेअर फिश, रेअर म्हणजे दुर्मिळ माशासारखा. नो. इन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजे काय? तर ज्यावेळेस तो मासा बाहेर असतो त्यावेळेस त्याची जी पोझिशन असते ती कम्फर्टेबल असते का? डेफिनेटली नो. ओके म्हणतो. जो तळमळ त्याची असते म्हणजे तो शेवटी मरणार असतो हे त्याला माहीत असतं. मासा हा पाण्याशिवाय राहणार आहे का? नाही. म्हणून माझी अवस्था ही एखाद्या पाण्याच्या बाहेर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी आहे. मीन्स आय मीन अनकम्फर्टेबल पोझिशन. आणि इन द डीप वॉटर तो तर त्याच्या आवडीचा घटक झाला असता. ठीक आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी 3. अ कार जस्ट ब्रस्ट पास्ट मी. इट वॉज अ क्लोज शेव एंडेड. ओके, म्हणजे एक कार माझ्या अगदी जवळून गेली म्हणजे ही माझ्यासाठी खूप कशी होती? जवळची, म्हणजे अगदी खिटून गेल्यासारखी गेली. अ क्लोज शेव, आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा? तो अगदी जवळून म्हणजे याचा अर्थ याच्यात कुठला बसतो? हॉरिबल ॲक्सिडेंट. कार तर गेले म्हणजे ॲक्सिडेंट तर घडलेला नाहीच आहे. नियर डेंजर, अगदी धोक्याचं असंही नाही आहे. आणि ग्रेट डॅश, डॅश झालं म्हणजे ॲक्सिडेंट झाला असा अर्थ झाला असता. सो द अ नॅरो इस्केप, अगदी जवळून जाणे. ओके, अशा अर्थानं आपण ती फ्रेज वापरली. ऑल आवर एफर्ट्स टू परस्यूट हर टू जॉईन अस वेअर इन वेन. म्हणजे आम्ही त्याला कितीतरी समजून सांगण्याचा, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. बट एव्हरीथिंग वॉज इन वेन. इन वेन म्हणजे त्याचा काहीही उपयोग झाला नाही. फ्रुटलेस यू कॅन से. ओके, काहीही त्याचं काही फळ मिळालं नाही. तुम्हाला 2 ऑप्शन निवडायचे आहेत. आता मी अर्थच तुम्हाला सांगितलं फ्रुटलेस म्हणजे डेफिनेटली ह्याचा ॲन्सर सक्सेसफुल तर असू शकत नाही. ओके, आता ऑफ नो यूज हे एक असू शकतं 100%, कारण यूज झाला नाही किती जरी कष्ट घेतलं ती. आणि सक्सेसफुलचाच अपोजिट इथं विदाऊट सक्सेस असू शकतो. ओके, मीन्स ऑप्शन नंबर 1 and 3 विल बी द करेक्ट आर द करेक्ट ऑप्शन्स. राईट. नाव कम टू द नेक्स्ट. Question number 5. All of us gathered together and completed the project. It's rightly said that many hands make work light. म्हणजे खूप लोक एकत्र आले की काम हलकं होतं असं पण म्हणतो. मेनी पीपल वर्क टुगेदर, शब्दशः अर्थ आला तसंच तो. युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ, म्हणजे याच्यातून सांगायचे काय आहे की खूप लोक एकत्र आली आणि काम सोपं झालं. म्हणजे काय? बिकॉज ऑफ युनिटी वी कुड डू धिस, आपण ते करू शकलो. मीन्स ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट ऑप्शन. आणि वर्क बिकम इझी इन लाईट, शब्दशः अर्थाकडे चाललं ते. वी नीड मेनी हँड्स फॉर डुईंग वर्क, हे पण नाही. ओके, सो द करेक्ट. आणि समर्पक जसं जर ऑप्शन म्हटलं तर तुमचा ऑप्शन नंबर 2 असेल. आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. आता मग आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम म्हणजे मला अगदी घरच्यासारखं वाटतं आहे. आपल्याला घरच्यासारखं, आपण समजा आपल्या काकाच्या मामाच्या गावाला गेलं की घरच्यासारखं कधी वाटतं? जर आपल्याला तसं वातावरण जसं घरी आहे तसं जर इथं असेल तर वाटतं. ठीक आहे, म्हणजे अगदी कम्फर्टेबल असेल तरच आपण तसं म्हणू. ठीक आहे. सो दॅट इज वाय ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट. म्हणजे ॲट होम म्हणजे काय? घरी असल्यासारखं. आणि घरी असल्यासारखं म्हणजे कसं? कम्फर्टेबल. ओके, सो कम्फर्टेबल इज द करेक्ट ऑप्शन. 7th, महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाईम. बघा, महेश येणार आहे. ड्रॉप इन म्हणजे काय? अगदी येणार आहे. पण लक्षात घ्या इथं
येणार आहे याचा अर्थ आपल्याला इथं तो भेट द्यायला येणार आहे असा घ्यायचा आहे. फॉर अ शॉर्ट टाईम म्हणून इथं भेट देण्या अशा अर्थाचा एक शब्द आहे तो म्हणजे विजिट. द नेक्स्ट इज गांधीजी हॅड अ लॉयन शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. भारताच्या स्वातंत्र्यामध्ये गांधीजींचा सिंहाचा वाटा आहे. आता सिंहाचा वाटा आहे म्हणजे काय? लॉयन्स ब्रेवनेस नाहीच आहे. द ग्रेटेस्ट शेअर यस हे असू शकतं, त्यांचा खूप मोठा शेअर आहे त्याच्यामध्ये. नंतर गुड शेअर नाही चालणार. शेअर लाईक अ लॉयन हे पण नाही चालणार. शब्दशः अर्थाकडे जायचंच नाही, आपल्याला समजून घ्यायचं आहे की त्यांचा वाटा खूप मोठा होता. दॅट इज वाय द ग्रेटेस्ट शेअर. ओके, नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. हिज जॉय न्यू नो बाउंड्स वेन ही टॉप द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. आता नो बाउंड्स म्हणजे खूप अगदी लिमिटलेस, एखाद्या गोष्टीची तीव्रता खूप जास्त असणे. आता इथं आनंदाची तीव्रता आहे, कधी कधी दुःखाचीही असू शकते. ठीक आहे. सो या ठिकाणी काय म्हणते पहा वाक्य, हिज जॉय न्यू नो बाउंड्स म्हणजे त्याला परिसीमाच नव्हती. मग असा कुठला आहे? आता बघा, न्यू द बाउंड्स हा शब्दशः अर्थ झाला. बिकेम हॅपी हा सुद्धा काय झाला? आनंदी झाला अशा अर्थाचा आहे. बिकम व्हेरी हाय हा पण नाही. पण बिकेम लिमिटलेस जर म्हटलं तुम्ही लिमिटलेस तर मात्र तुमचं ऑप्शन करेक्ट बसून जाईल, कारण लिमिटलेस म्हणजे अमर्याद. मग हे दुःख इथं जरी समजा सॉरो जरी असतं तरीसुद्धा हेच उत्तर असलं असतं, कारण लिमिटलेस आहे ते. मग दुःख असो सुख असो काही असेल. ठीक आहे. बाजी प्रभू फॉट टूथ अँड नेल्स अगेन्स्ट द एनिमी. टूथ अँड नेल्स, आता इथे शब्दशः अर्थ जर घेतला तर बाजीप्रभू कसे? टूथ म्हणजे दात, नेल्स म्हणजे नख. हे थोडंसं विचित्र वाटतं शब्दशः अर्थानं. मग फॉट विथ द टूथ अँड नेल्स हा 100% रॉंग ऑप्शन असेल. फॉट विथ वेपन्स हत्यारानिशी लढले हे सुद्धा तेवढं समर्पक वाटत नाही. फॉट व्हेरी फायरसली अगदी आक्रमकपणे काय झाले ते लढले. ओके, तर हा तुमचा ऑप्शन परफेक्ट ऑप्शन असेल. फॉट बायटिंग अँड स्क्रॅचिंग म्हणजे खरंच ते बाईट करत स्क्रॅच करत वगैरे लढलेत का? नाही. तर शब्दशः अर्थ थोडा बाजूला घ्या आणि त्याच्यातला जो दडलेला अर्थ आहे, हिडन मिनिंग वी हॅव टू फाइंड फॉर द ॲन्सर. नाव क्वेश्चन नंबर 11. द प्रोग्रेस इन हिज करिअर इज ॲट स्नेल स्पेस बिकॉज ऑफ हिज लेझिनेस. आता स्नेल स्पेस म्हणजे काय? स्पेस म्हणजे गती. ओके, कशी गती आहे? स्नेल स्पेस. स्नेल म्हणजे काय? तर आपण जी गोगल गाय म्हणतो तिची गती. अगदी फास्ट असते का? डेफिनेटली नो, म्हणजे अगदी स्लो. मग अशा अर्थाचा कोणता एखादा शब्द तुम्हाला दिसतोय का? पहा खाली. डेफिनेटली विल गेट युअर करेक्ट आन्सर. आता पहा, व्हेरी फास्ट, व्हेरी स्लो, व्हेरी हार्ड, व्हेरी ब्रेवली. सो व्हेरी स्लो म्हणजे त्याच्या प्रगतीचा जो आलेख आहे करिअरमधला तो कसा आहे? अगदी ॲट अ स्नेल स्पेस म्हणजे अगदी गोगलगायसारखी त्याची प्रगती, गोगलगायच्या गतीसारखी त्याची प्रगती आहे. ही टर्न्ड अ डेफ इयर टू हिज फादर्स ॲडवाईस. आपल्याला आपले वडील काय करतायत? ॲडवाईस देतात आणि आपण टर्न्ड अ डेफ इयर म्हणजे काय? अगदी आपण बहिऱ्यासारखं राहतोय म्हणजे आपण ऐकतोय का? नो, वी डेफिनेटली इग्नोर इट. ओके, सो मग तशा अर्थाचे कुठले शब्द आहेत? बघा, पहिलाच ऑप्शन आहे तुमचा इग्नोर्ड. डिड नॉट हिअर ऐकतच नाही हे पण नाही चालणार. ऐकतोय पण त्याला अगदी बहिऱ्यासारखं लक्ष देत नाही अशा अर्थानं घ्यायचं आहे. प्रिटेंडेड टू बी डिफ म्हणजे डिफ असल्याचं दाखवतोय नाही. लिसन केअरफुली टू हे तर अपोजिट होऊन गेलं. ठीक आहे. ओके, सो फर्स्ट इज करेक्ट. देन नेक्स्ट क्वेश्चन 13. आता 13 काय म्हणते पहा, अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. सोल्जर्स लाईफ म्हणजे सैनिकांचं जीवन म्हणजे काय? कशाचा? गुलाबाचा बेड नाही आहे. ठीक आहे, म्हणजे ते इझी नाही असं सांगायचं थोडक्यात. ठीक आहे. सो साहजिकच आहे, पहिलं ऑप्शन तुम्हाला सांगतोय लगेच, इट इज नॉट इझी सिच्युएशन. डेफिनेटली ते उत्तर तुमचं बरोबर असणार आहे. आणि दुसरं म्हणतं आहे इज नॉट अ प्लेझंट सिच्युएशन. डेफिनेटली हा सुद्धा ऑप्शन करेक्ट आहे. नॉट सॉफ्ट ॲज रोजेस शब्दशः अर्थ नको. आणि थॉर्नी मीन्स काट्याचं हे सुद्धा शब्दशः अर्थाकडे जायचं नाही. सो 1 and 2 दोज आर द करेक्ट ऑप्शन्स. फायर ब्रिगेड अराइव्ड इन द निक ऑफ टाईम बिफोर फायर बिकेम वर्स. म्हणजे फायर ब्रिगेड त्या वेळेत आले की इन द निक ऑफ टाईम बिफोर फायर बिकेम वर्स म्हणजे आग जास्त होण्याच्या आधीच ते काय झाले? येऊन पोहोचले. म्हणजे वेळ झाल्यावर पोहोचले, वेळेच्या आधी पोहोचले का अगदी वेळेवर पोहोचले? यस, डेफिनेटली अगदी वेळेवर.
सो पहिला ऑप्शन सांगतोय आफ्टर द फायर गट द बिल्डिंग्स, पूर्ण बिल्डिंगला वेढा आल्यावर पोहोचले नाही. बिफोर टाईम, आधी पोहोचतील कसे. ओके. नेक्स्ट, वेन द फायर वॉज एक्सटिंग्विश, सगळं आग वगैरे क्लिअर केल्यावर त्याच्यावर कंट्रोल आल्यावर पोहोचले. आणि ॲट द राईट मोमेंट. येस, दिस इज द राईट, ॲट द राईट मोमेंट. नाऊ लास्ट क्वेश्चन. शिवाजी महाराज कुड नॉट पुट अप विथ सच अ इन्सल्ट इन औरंगजेब्स दरबार, म्हणजे दरबारात शिवाजी महाराजांना असं कधीही झालं नव्हतं. ओके. सो शिवाजी महाराज कुड नॉट पुट अप विथ. मग आता याच्यात काय झालं की त्यांच्याकडं लक्ष झालं नाही. मग त्यांच्याकडे लक्ष न दिल्यामुळं काय झालं, त्यांना ती गोष्ट सहन झाली नाही हे सांगायचं याच्यातून. कुड नॉट बी हॅपी, नो. कुड नॉट कीप सायलेन्स, नो. कुड नॉट बेअर, त्यांना ते सहन होऊ शकलं नाही. आणि कुड नॉट बी अँग्री हे सुद्धा उत्तर चुकीचं येते. म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस. ओके. तर अशा पद्धतीनं आपले क्वेश्चन 15 जे आहेत या सब टॉपिकमधले ते क्लिअर झालेले आहेत. ओके. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.